हॅलो स्टुडंट्स, श्री राधे राधे. तर आज आपण 9th स्टँडर्डचा प्रॅक्टिस सेट 1.2 पाहणार आहोत. या आधीचे लेक्चर आपण कव्हर केलेले आहे. तर यामध्ये स्टार्ट करायच्या आधी थोडे इम्पॉर्टंट बेसिक पॉइंट्स आहेत, जसे की तुम्हाला प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायसाठी लागणाऱ्या टिप्स आहेत. तर व्यवस्थित लक्ष द्या तुम्ही. टाइप्स ऑफ सेट्स आपण आधी काय पाहून घेऊ. टाइप्स ऑफ सेट. आता पहिला सेट कुठला आहे आपला? सिंगलटन सेट. सिंगलटन सेट म्हणजे काय आपल्याला हे वाचतानाच यामध्ये समजतंय. सिंगलटन म्हणजे सिंगल सेट. सिंगल सेट आपण एक्झाम्पल पाहून घेऊ. इथे सेट ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. आता बघा, सिंगल म्हणजे काय? ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एकच इलेमेंट हवा. एकच इलेमेंट म्हणजे आता बघा, इथे आपण कुठला घेऊन घेऊ? 2 घेऊन घेतला समजा. आता इथे 2 आहे, इथे एकच इलेमेंट दिसतोय. तुम्हाला एकापेक्षा जास्त दिसत आहे का? नाही. तर सिंगलटन सेट मध्ये फक्त आणि फक्त एकच इलेमेंट असतो, त्याला काय म्हणायचं आपण? सिंगलटन सेट. आता नेक्स्ट, एम्प्टी सेट ऑर नल सेट. एम्प्टी कशाला म्हणतो आपण? जो सेट रिकामा असतो, ज्याच्यामध्ये कुठलाच इलेमेंट नसतो, त्याला आपण काय बोलायचं? एम्प्टी सेट किंवा नल सेट. आता बघा, सेट बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. इथे काय आहे का? नाही. आपल्याला एम्प्टी म्हणजे काय? रिकामा ठेवायचा आहे त्याला, तेव्हाच तर आपल्याला एम्प्टी सेट भेटेल ना. मग आता बघा, बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट आणि इथे काहीच नाही, खाली पूर्ण, म्हणजे याचा अर्थ आहे हा नल सेट आहे. याला अजून एक प्रकार असतो बोलायचा फाय. याचा पण अर्थ काय असतो? एम्प्टी म्हणजे नल. आता थर्ड पॉइंट, फायनाइट सेट. फायनाइट म्हणजे काय? की आपण त्यामधले इलेमेंट काउंट करू शकतो. व्यवस्थित लक्ष द्या तुम्ही. फायनाइट सेटचा अर्थ काय असतो? की एक्स वाय झेड आपण जे पण इलेमेंट्स घेऊ, एक्झाम्पल घेऊन घेऊ आपण. समजा ए इज इक्वल टू, यामध्ये आपण होल नंबर्स घेऊन घेऊ. ए इज इक्वल टू होल नंबर. सांगा बरं, आता होल नंबर कुठून स्टार्ट होता? 0 पासून. 0 1 2 3 4 5. आता हे आपण काय मोजू शकतो, काउंटेबल आहे ते, म्हणून याला काय बोलायचं? फायनाइट सेट. ज्या इलेमेंट्सला आपण मोजू शकतो त्याला बोलायचं फायनाइट सेट. आता लास्ट, इनफायनाइट सेट. इनफायनाइट सेट म्हणजे काय? असे इलेमेंट्स ज्यांना आपण काउंट करू शकत नाही. एक्झाम्पल, सेट बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. आता हेच होल नंबर आपण खाली कंटिन्यू करून घेऊ. 0 1 2 3 4 5 पुढे डॅश डॅश डॅश. म्हणजे यामध्ये आपण सांगितलंय का आपल्याला लिमिट वगैरे? काहीच सांगितलेलं नाही. याचा अर्थ असा आहे की इनफायनाइट सेट मधले इलेमेंट्स आपण काउंट करू शकत नाही. जे इलेमेंट्स आपण काउंट करू शकतो त्याला म्हणायचं फायनाइट सेट. जे इलेमेंट्स आपण काउंट नाही करू शकत त्याला म्हणायचं इनफायनाइट सेट. आता यानंतर लास्ट वन आहे इक्वल सेट. ते पाहून घेऊ. हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या तोपर्यंत. आता लास्ट आहे फक्त इक्वल सेट. इक्वल सेट झालं की आपण प्रॅक्टिस सेटला स्टार्ट करून देऊ. हे बघा, आता फिफ्थ होता इक्वल सेट. इक्वल सेटचे एक्झाम्पल घेऊन घेऊ आपण. एक सेट ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. आता इथे आपण अल्फाबेट घेऊन घेऊ 1 2 टी ई ए. बरोबर. दुसरा आहे सेट बी इज इक्वल टू ई ए टी. मग आता इकडे लक्ष द्या तुम्ही. इक्वल सेटचा अर्थ काय असतो? जे इलेमेंट ए मध्ये असतील ते आपल्याला बी मध्ये पण यायला पाहिजे. आता बघा बरं, इथे टी आहे, बी मध्ये पण टी दिसतोय. ए मध्ये ई आहे तर बी मध्ये पण ई दिसतोय. ए मध्ये ए आहे, बी मध्ये पण ए दिसतोय. याचा अर्थ ए जो सेट आहे तो बी चा इक्वल आहे आणि बी जो सेट आहे तो ए चा इक्वल आहे. म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायचं इक्वल सेट मध्ये एक्स वाय झेड कुठले पण 2 तुम्हाला सेट दिलेले असतील. आता मी इथे एक्झाम्पल साठी ए सेट घेतलाय आणि बी सेट घेतलाय. तर याचा अर्थ असा असतो की ए मधले जितके पण सेट इलेमेंट असतील ते बी मध्ये दिसायला पाहिजे. मग हे काय झाले? दोघं इक्वल सेट. म्हणून ए सेट इज इक्वल टू बी सेट. समजलं तुम्हाला? ए मधले सगळे एलिमेंट कशामध्ये पाहिजे? आपल्याला बी मध्ये पाहिजे, तेव्हा तो कुठला सेट होईल? इक्वल सेट. आता इतकं तुम्ही नोट डाऊन करून घ्या. यानंतर लगेच आपण प्रॅक्टिस सेटला स्टार्ट करून देऊ. प्रॅक्टिस सेट 1.2. त्याच्यातला पहिला क्वेश्चन आहे,
डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट्स अँड विच आर नॉट, जस्टिफाय युअर आन्सर. त्यांनी काय विचारले आता आपल्याला, यामध्ये 3 क्वेश्चन आहेत सब क्वेश्चन, तर ते एक दुसऱ्याला इक्वल सेट आहेत की नाहीत. जर असतील तर आपल्याला ते सांगायचं आहे, जस्टिफाय करायचं आहे. इक्वल सेट असतील तर हो, नसतील तर नाही. मग आता बघा, फर्स्ट क्वेश्चन काय आपल्याला दिसतोय आपल्याला, a इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट x सच दॅट 3x मायनस 1 इज इक्वल टू 2. आता यामध्ये आपल्याला पहिले हे जे दिलेले आपल्याला स्टेटमेंट ते सॉल्व्ह करायचे आहे. आता हे कुठल्याच्या दिलेले बरं, आपल्याला रूल मेथड मध्ये दिलंय. कशामध्ये? रूल मेथड मध्ये. तर आता बघा आपण सॉल्व्ह करून घेऊ याला पहिले अगोदर. 3x मायनस 1 इज इक्वल टू 2. 3x ऍज इट इज इकडे इज इक्वल टू 2 प्लस 1. 3x इज इक्वल टू 3. खाली x इज इक्वल टू 3 अपॉन 3. 3 1 जा 3. x ची व्हॅल्यू किती आली आपली इथे? 1. मग आता बघा, जो फर्स्ट सब क्वेश्चन आहे त्यामध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 1. मग जर आता सेकंड क्वेश्चन आणि थर्ड क्वेश्चन ची पण जर व्हॅल्यू 1 असेल तर हे सेट एक दुसऱ्याला काय असतील? इक्वल. जर सगळ्यांची व्हॅल्यू डिफरंट आली तर हे सेट काय असतील? सगळ्यांना एक दुसऱ्याला नॉट इक्वल. मग आता बघा सेकंड नंबरचा क्वेश्चन पाहून घेऊ. हा एकदम इझी सम होता. सेकंड नंबर, b इज इक्वल टू x सच दॅट x इज अ नॅचरल नंबर बट x इज नायदर प्राइम नॉर कंपोजिट. म्हणजे असा एक नंबर आहे x जो की नॅचरल नंबर आहे पण नायदर प्राइम नॉर कंपोजिट, म्हणजे प्राइम पण नाहीये आणि कंपोजिट पण नाहीये. मग असा कोणता नंबर येईल तो सांगा बरं तुम्ही. मग आता तुम्ही एक काम करा, प्राइम नंबर म्हणजे काय सांगा बरं. प्राइम नंबर आपण कशाला म्हणतो आणि कंपोजिट नंबर कशाला म्हणतो? 7th स्टँडर्ड मध्ये तुम्ही हे शिकलेले आहात. फर्स्ट चॅप्टर, आय थिंक फर्स्ट या सेकंड चॅप्टर होता, त्यामध्ये या सगळ्या गोष्टी शिकलेल्या आहात. प्राइम नंबर म्हणजे काय, कंपोजिट नंबर म्हणजे काय. नसेल लक्षात तर मी एक वेळा रिमाइंड करू देते तुम्हाला. प्राइम नंबर म्हणजे, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका, ज्यामध्ये फक्त 2 फॅक्टर असतात. ओनली 2 फॅक्टर्स. प्राइम नंबरचे किती फॅक्टर असतात? फक्त 2 फॅक्टर. एक्झाम्पल घेऊन घेऊ आपण. बघा 2 आहे, 2 चे किती फॅक्टर असतात? फक्त 2. फॅक्टर म्हणजे काय की हा 2 कुणाच्या टेबल मध्ये येतो? ओनली 1 आणि 2. अजून कोणाच्या दुसऱ्या टेबल मध्ये येतो का तो? तर अजिबात नाही. म्हणजे ज्या नंबरचे फक्त 2 फॅक्टर्स असतील त्याला आपण प्राइम नंबर म्हणतो. आता 2 फक्त 1 च्या टेबल मध्ये येतो आणि 2 च्या टेबल मध्ये येतो. तसंच 3 पण कोणाच्या टेबल मध्ये येतो? फक्त 1 च्या आणि 2 च्या. तसं 4 येतो का? चेक करा बरं, 4 कोणाच्या टेबल मध्ये येतो? एक तर 1 च्या येतो. इथपर्यंत कळलं तुम्हाला प्राइम नंबर कशाला म्हणायचं? ओनली 2 फॅक्टर्स, ज्यामध्ये फक्त 2 फॅक्टर्स असतात. आता हे तुम्हाला माझ्यामध्ये दिसतंय की नाही, नसेल दिसत, तिकडे थोडं वरलिंग घेते मी. ही कन्सेप्ट बघा आता. 2 च्या टेबल मध्ये किती? 1 आणि 2 दोनच फॅक्टर असतात. 3 च्या टेबल मध्ये पण 1 आणि 3, म्हणजे 3 फक्त 1 च्या आणि 3 च्या टेबल मध्ये येतो. नंतर 5 बघून घेऊ आपण. 5 पण फक्त 1 आणि 5 च्या टेबल मध्ये येतो. अजून कोण आहे जो आपण प्राइम नंबर म्हणू शकतो? 7 पण कोणाच्या टेबल मध्ये येतो? फक्त 1 आणि 7 च्या टेबल मध्ये येतो. म्हणजे असे नंबर्स की ज्याचे फक्त किती फॅक्टर असतात? 2 फॅक्टर असतात. याला काय बोलायचं आपण? प्राइम नंबर. समजलं तुम्हाला? आता कंपोजिट नंबर समजून घेऊ. प्राइम नंबर तुमच्या लक्षात आलं. प्राइम नंबर मध्ये काय पाहिलं आपण? फक्त आणि फक्त असा नंबर की ज्याचे 2 फॅक्टर्स येतात. आता कंपोजिट नंबर असा नंबर असतो की ज्यामध्ये 3 आणि 3 पेक्षा जास्त फॅक्टर असतात, त्याला आपण कंपोजिट नंबर म्हणतो. आता एक्झाम्पल पाहून घेऊ आपण त्याचा. आपण एक 4 घेऊन घेऊ. 4 बघा आता. 4 कोणाच्या टेबल मध्ये येतो? 1 च्या टेबल मध्ये, 2 च्या टेबल मध्ये आणि 4 च्या टेबल मध्ये. बरोबर. मग आता हे किती झाले आपले फॅक्टर? 3 फॅक्टर झाले. आता अजून एक एक्झाम्पल घेऊन घेऊ. 6. आता 6 1 च्या पण टेबल मध्ये येतो, 2 च्या टेबल मध्ये येतो, 3 च्या टेबल मध्ये येतो आणि 6 च्या टेबल मध्ये येतो. म्हणजे हा पण काय झाला? आपला कंपोजिट नंबर झालेला आहे. म्हणजे बघा, कंपोजिट नंबर म्हणजे काय? ज्यामध्ये 3 किंवा 3 पेक्षा जास्त, आता याच्यामध्ये 3 आहे, याच्यामध्ये 4 आहेत, म्हणजे 3 किंवा 3 पेक्षा जास्त फॅक्टर येतात, त्याला आपण म्हणतो कंपोजिट नंबर. लक्षात ठेवा, प्राइम नंबर म्हणजे काय? ज्याचे 2 फॅक्टर असतात. कंपोजिट नंबर म्हणजे काय? ज्याचे
तीन किंवा तीनापेक्षा जास्त फॅक्टर्स असतात. आता क्वेश्चन काय विचारलाय मग आपल्याला, लक्ष द्या बरं. क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, x such that x is a natural number but x is neither prime nor composite. म्हणजे तो आपल्याला प्राईम नंबर पण नाही पाहिजे आणि कंपोजिट नंबर पण नाही पाहिजे, आणि तो कुठला नंबर आहे, नॅचरल नंबर. आता सांगा बरं, नॅचरल नंबर स्टार्ट कुठून होता, b इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात, होल नंबर सांगा 0 पासून, नॅचरल नंबर 1 पासून. तर इथे काय लिहिलं आपण 1. जर आपण 2 घेतला तर 2 काय येऊन जाईल आपला प्राईम नंबर, 3 पण काय येईल प्राईम नंबर. 3 च्या पुढे जर आपण 4 पाहिलं तर 4 काय येईल आपला कंपोजिट नंबर. जर 5 पाहिलं तर प्राईम नंबर, 6 पाहिलं तर कंपोजिट नंबर, 7 पाहिलं तर प्राईम नंबर. म्हणजे यापुढे जे पण नंबर येत आहेत ते एक तर प्राईम नंबर असतील, एक तर कंपोजिट नंबर असतील. मग राहिला कुठला शिल्लक, ओनली 1. 1 असा नंबर आहे की जो नायदर प्राईम नॉर कंपोजिट, म्हणजे प्राईम नंबर पण नाही आणि कंपोजिट नंबर पण नाही. म्हणून आपला आन्सर काय आला इथे 1. आता इथे थर्ड पाहून घेऊ आपण. थोडं वर लिहून घेते मी, स्पेस कमी होतोय कारण आपल्याकडे. b इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 1. आता थर्ड क्वेश्चन कुठला आहे आपला, c इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट all x such that x belongs to n, x is less than 2. आता बघा, आपण आधी हे जे रूल मेथड मध्ये दिलेले हे रीड करून घेऊ. c is equal to all x such that x belongs to n, x less than 2. म्हणजे आपल्याला विचारलेलं आहे की n काय आहे, x काय आहे आपला नॅचरल नंबर. बरोबर, नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात मग आपले 1 पासून स्टार्ट होता, आणि असा नॅचरल नंबर विचारलाय की तो 2 पेक्षा कमी पाहिजे. आता 2 पेक्षा कमी कुठला नंबर येतो 1, आणि 1 काय स्टार्ट कुठून होतात नॅचरल नंबर 1 पासून. म्हणून हे काय झाले आपली इथे कंडिशन सॅटिस्फाईड झाली. म्हणजे यामध्ये आपल्याला सेट विचारला इक्वल सेट आहे की नाहीये. मग आता बघा इथे पण आन्सर काय आलं 1, बी चा आन्सर काय आलं 1, सी चं पण आन्सर काय आलं 1. म्हणजे याचा अर्थ कंडिशन फर्स्ट a इज इक्वल टू, ही आपली फर्स्ट इक्वेशन, हे सेकंड, हे थर्ड. यावरून आपण काय प्रूफ करू शकलो की हा जो सेट आहे तो काय आहे, इक्वल सेट आहे फ्रॉम 1 2 and 3. a equal to b equal to c. a is equal to b is equal to c. म्हणून आपण इथे लिहून घेऊ therefore. तुम्हाला दिसत असेल ना इथे therefore, नाही दिसत आहे आय थिंक, इथे लिहून घेऊ आपण. एक काम करते, हे a इक्वल टू b इक्वल टू c आहे ना, त्याच्या पुढे तुम्ही इथून कंटिन्यू करा. थोडंच आहे फक्त therefore. इथे तर दिसत असेल ना तुम्हाला a b and c are इक्वल सेट्स. हे कुठले सेट्स आहे आपले, इक्वल सेट्स आहे. समजलं? तर तुम्ही आता हे व्यवस्थित नोट डाऊन करा, नंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. क्वेश्चन नंबर 2 बघा आता. डिसाइड वेदर सेट्स a and b are equal sets or not. Give reason for your answer. आपल्याला विचारलेला आहे याच्यात पण, जो सेकंड क्वेश्चन होता तो जो फर्स्ट होता तो हा सेकंड आहे, सेम टू सेम. आता बघा याच्यात पण विचारलंय इक्वल सेट आहे की नाही, ते आपल्याला रिझन पण विचारलेला आहे. मग आता बघा, a इज इक्वल टू इव्हन प्राईम नंबर. प्राईम नंबर कुठून स्टार्ट, प्राईम नंबर म्हणजे काय तुम्हाला आधी सांगितलं मी, ज्यामध्ये फक्त 2 फॅक्टर असतात. त्यांनी काय विचारलंय इव्हन प्राईम नंबर, म्हणजे तो प्राईम नंबर पण पाहिजे आणि इव्हन पण पाहिजे. मग आता 1 चे किती फॅक्टर होतात का जास्त फॅक्टर, नाही. 1 तर नाहीतर प्राईम नॉर कंपोजिट आहे, 1 प्राईम नंबर नाहीये. मग 1 नंतर काय येतो 2 चे किती फॅक्टर येतात, ओनली 1 and 2. आणि 2 काय आपला इव्हन नंबर, म्हणजे हा इव्हन पण आहे आणि प्राईम पण आहे, म्हणजे इथे काय येणार आपला आन्सर 2. आता इथे 3 जर पाहून घेतला आपण तर 3 आपला इव्हन नंबर आहे का, तर नाही. 3 कुठला आपला ऑड नंबर आहे. म्हणून इथे आन्सर काय आला आपलं a इज इक्वल टू 2.
हे आपलं फर्स्ट झालं. कळलं तुम्हाला? आता सेकंड पाहून घेऊ आपण. b इज इक्वल टू, आता बघा हे जे इक्वेशन आहे आधी आपण सॉल्व्ह करू, जे आन्सर येईल त्याच्यावर आपल्याला डिपेंड करता येईल की हे 2 आन्सर आलं तर हे इक्वल असेल, जर डिफरंट आलं तर नॉट इक्वल. मग आता बघा 7x - 1 इज इक्वल टू 13. तुम्हाला हे आपण आधी याच्यात शिकले, तुम्ही कसं सॉल्व्ह करायचं. 7x इज इक्वल टू हा 13 इथे, हा 1 मायनस इकडे तर काय जाईल तो +1. 7x इज इक्वल टू 13 + 1 14. आता हे बाकी इकडे सॉल्व्ह करते मी, खाली तुम्हाला दिसणार नाही म्हणून. x इज इक्वल टू 14, हा 7 इकडे काय मल्टिप्लायला, आता इकडे खाली त्यांना काय जाणार तो डिवाइडला. 7 च्या डबल मध्ये 14 किती नंबरला येतो. 7 म्हणजे 7, 7 2 14. x ची व्हॅल्यू किती आली आपली 2. आता चेक करा बरं, a ची व्हॅल्यू इथे काय आली होती 2 आणि b ची पण व्हॅल्यू काय आली आपली इथे 2. b इज इक्वल टू 2. आता इथे लिहिण्याच्या ऐवजी इथे लिहून द्या. कळलं तुम्हाला? म्हणजे हा कुठला सेट आला आपला इक्वल सेट. मग लिहायचं कसं, फ्रॉम आपण कशावरून म्हणतोय हा इक्वल आहे असं, फ्रॉम 1 and 2 a इज इक्वल टू b. a and b आर, therefore a and b आर इथे इक्वल, थोडं हे होऊन गेलं. आता बघा a and b आर इक्वल सेट्स. क्वेश्चन नंबर सेकंड आपला कंप्लीट होऊन गेलेला आहे. तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करा, मग आपण थर्ड पाहू. क्वेश्चन नंबर थर्ड बघा आता. विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर एम्प्टी सेट अँड वाय. आपल्याला काय विचारलंय, कुठला या तिघांपैकी कुठला सेट एम्प्टी आहे आणि तो का आहे ते विचारलेला आहे. आता फर्स्ट सब क्वेश्चन पाहून घ्या आपण. a इज इक्वल टू a ऑल a such that a is an natural number smaller than 0. आता त्यांनी काय विचारलंय बघा इथे, a इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. आता इथे पाहून घेऊ आपण. नॅचरल नंबर जे आहेत ते स्टार्ट कुठून होता बरं, तुम्हाला याआधी सांगितलं मी. नॅचरल नंबर n इज इक्वल टू कुठून स्टार्ट होता 1 2 3 इन्फायनाइट पर्यंत, बरोबर. मग त्यांनी काय विचारलं आपल्याला स्मॉलर दॅन 0 म्हणजे 0 पेक्षा छोटा कुठला नंबर आहे नॅचरल नंबर, तो तुम्ही आम्हाला सांगा. तर आता बघा तुम्ही, नॅचरल नंबर स्टार्टच जर 1 पासून होत आहे तर इथे 0 येईल का, नाही. म्हणजे इथे कुठला नंबर येईल का, तर नाही. म्हणजे मग हा कुठला झाला एम्प्टी सेट झाला. बघा a इज अ नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. आपले नॅचरल नंबर स्टार्टच जर 1 पासून होता तर 0 येईल का इथे, तर नाही. मग 0च्या आधीचा जो स्मॉलर नंबर तो येऊ शकत नाही, म्हणून इथे a इज इक्वल टू एम्प्टी सेट. सेट a इज अन एम्प्टी सेट. कळलं तुम्हाला? आता सेकंड मध्ये काय विचारले आपल्याला, असा कुठला नंबर आहे की ज्याचा स्क्वेअर 0 येतो. आता बघा b इज इक्वल टू ऑल x सच दॅट x स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणजे असा कुठला नंबर आहे, इथे बघा x इज इक्वल टू 0 की x च्या जागेवर आपण एखादा नंबर टाकला तर त्याचा आन्सर 0 येईल. मग आता 0 स्क्वेअर इज इक्वल टू 0. जर आपण x च्या ठिकाणी जर 0 लिहिला तर तेव्हाच तर त्याचा स्क्वेअर 0 येईल ना. मग इथे काय विचारलंय बघा, आता इथे मी असं आन्सर इथे स्पेस कमी होण्याच्या पुढे करते मी. सेट b इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट इथे 0. म्हणजे इथे x च्या ठिकाणी जर आपण 0 घेतला त्याचा स्क्वेअर केला तर त्याचा आन्सर 0 येणार आहे. म्हणून इथे हा एम्प्टी सेट आहे का, नाही. याआधी आम्ही तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये सांगितलेलं आहे एम्प्टी सेट कशाला म्हणतो, जो पूर्ण सेट काय असतो रिकामा असतो त्याला आपण काय बोलतो एम्प्टी सेट. इथे कुठला नंबर दिसतोय तुम्हाला 0, तर हा एम्प्टी सेट झाला का, तर नाही. मग आता इथे लिहायचं कसं, therefore set b is not an empty set. सगळ्यात सिंपल आहे, फक्त तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. तुम्हाला या गोष्टीची रिव्हिजन करण्याची पण आवश्यकता येणार नाही. जर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित कन्सेप्ट नुसार समजून घेतला तर तुम्हाला एनिवन कुठले पण सम जे असतील याच्यापैकी कुठला आपण असू द्या तो सगळे तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. आता बघा लास्ट वन आहे
सी इज इक्वल टू आपल्याला हे रूल मेथड मध्ये दिलेले आहे, रूल मेथड मध्ये. आता आपण याला आधी सॉल्व्ह करू, मग आपल्याला जे आन्सर येईल त्याच्यावर आपण ठरवू की हा एम्प्टी सेट असेल की नसेल. मग आता बघा, आधी इथून इथपर्यंत ॲज इट इज लिहून घ्यायचं. 5x - 2 इथे मी बाजूला सॉल्व्ह करते, हे जाऊ द्या. क्वेश्चन नंबर 3 जो आहे त्याचा आन्सर आहे हे 5x - 2 इज इक्वल टू 0. आता बघा 5x इज इक्वल टू 2. हा इकडे मायनस आहे, इकडे त्यांना काय होऊन जाईल, हा इकडे मायनस आहे, इकडे त्यांना काय होऊन जाणार प्लस. 0 + 2 0 2 0 + 2 2 येणार. x इज इक्वल टू 2/5. आता त्यांनी विचारलं काय बघा, आपलं हे आन्सर आलेलं आहे x इज इक्वल टू 2/5. आधी क्वेश्चन समजून घ्या तुम्ही. ऑल x such that 5x - 2 is equal to 0, x belongs to n. म्हणजे त्यांनी काय विचारलेलं आहे की x ची व्हॅल्यू जी पण येणार आहे, आपण हे सॉल्व्ह केल्यानंतर x ची व्हॅल्यू आपली ही आली, मग त्यांनी तसं विचारलं x ची व्हॅल्यू जी पण येईल ती नॅचरल नंबर आहे की नाहीये. मग बघा बरं आता, वी नो दॅट आपल्याला काय माहित आहे, नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होता, 1 2 3 4 इनफायनाइट, बरोबर. वी नो दॅट n इज इक्वल टू x, n इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 1 2 3. नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात, 1 पासून ते इनफायनाइट पर्यंत. त्यामध्ये अपॉन मध्ये आन्सर येत, अपॉन मध्ये नॅचरल नंबर नसतात. म्हणून तुम्ही काय लक्षात ठेवायचं, x ची व्हॅल्यू जर आपली अपॉन मध्ये आलेली तर तो नॅचरल नंबर आहे का, तर नाहीये. म्हणून इथे काय लिहिणार आपण, c इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट, इथे काय लिहू शकतो का आपण, तर नाही. मग therefore set c is an empty set. set c is an empty set. आता हा थर्ड क्वेश्चन पण कंप्लीट झालाय, तुम्ही नोट डाऊन करून घ्या. क्वेश्चन नंबर 4 बघा आता, राइट विथ रिझन्स which of the following sets are finite or infinite. आता आपल्याला हे ऑल टुगेदर 7 किंवा 8 आहेत समथिंग क्वेश्चन. तर त्यामध्ये आपल्याला विचारलं आहे की फायनाइट सेट कुठला आहे आणि इनफायनाइट सेट कुठला आहे. फायनाइट म्हणजे काय, ज्या सेटचे एलिमेंट्स आपण काउंट करू शकतो, आणि इनफायनाइट म्हणजे काय की एखादा सेट आहे त्यामधले एलिमेंट आपण काउंट करू शकत नाही, म्हणजे ते अनकाउंटेबल असतात, त्याला काय बोलतो आपण, इनफायनाइट सेट. मग आता फर्स्ट क्वेश्चन काय दिला याच्यामध्ये, a is equal to all x such that x less than 10 x is a natural number. मग त्यांनी काय सांगितलंय बघा, नॅचरल नंबर जे आहे ना ते विचारलेले आपल्याला, आणि ते पण कुठपर्यंत, 10 पेक्षा कमी, म्हणजे 10 पेक्षा कमी विचारलेले आहे. मग आता बघा बरं, इथे लिहून घेऊ आपण, a इज इक्वल टू नॅचरल नंबर विचारले. नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. आता यामध्ये आपण 10 घेऊ शकतो का, तर नाही. का बर, कारण त्यांनी काय विचारलंय की लेस दॅन 10, म्हणजे x आहे ते नॅचरल नंबर आहे, पण ते कसे आहे, 10 पेक्षा कमी. मग नॅचरल नंबर स्टार्ट 1 पासून होतात आणि कुठपर्यंत थांबायचं आपल्याला, 10 पेक्षा कमी, म्हणजे कुठपर्यंत येईल ते 9 पर्यंत. म्हणजे ते 1 to 9 पर्यंत लिहून दिले आपल्याला. म्हणजे हा सेट आपला कुठला झाला, फायनाइट सेट, कारण याच्यामध्ये आपण मोजू शकतो, काउंट करू शकतो. म्हणून काय लिहायचं, therefore set A is a finite set. आता क्वेश्चन नंबर 2 पाहून घ्या. b is equal to all x such that y is less than -1, y is an integer. आता बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे, इंटिजर विचारलं का आपल्याला. इंटिजर म्हणजे काय बरं सांगा तुम्ही. इंटिजर झाले आपल्या आधी. इंटिजर मध्ये काय काय येतं, मायनसचे पण नंबर्स येतात, प्लसचे पण येतात आणि 0 पण येतो. मग बघा यामध्ये विचारलेलं काय आपल्याला, लेस दॅन -1, म्हणजे -1 पेक्षा कमी जे नंबर आहेत ना ते विचारलेले आहेत. मला इथे कसे येतील बरं,
b इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. आता नंबर लाईन तर तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी, तरी पण एक वेळा मी तुम्हाला सांगून देते. नंबर लाईन हे बघा, इथे नंबर लाईन ड्रॉ करून घ्या आपण छोटी. हा झाला 0, हे पॉझिटिव्ह नंबर, इथे 1 2 3 4, इकडे -1 -2 -3 -4. ही काय झाली आपली नंबर लाईन. आता नंबर लाईनवर आपल्याला समजून द्या, तुम्हाला समजायला पण इझी जाईल. -1, आता हा -1 आहे, याच्यापेक्षा छोटे नंबर विचारले, छोटे. मग आता इकडे तर मोठे नंबर आहेत, छोटे कुठे गेले, इकडे. बरोबर, मग लिहायचं कसं, आपण हे इन्फायनाईट विचारले, आपल्याला सांगितले का कुठे आहे, कुठपर्यंत थांबायचे, आपल्याला कुठपर्यंत थांबायचे ते काहीही सांगितलेलं नाही. मग आता काय करायचं, आपल्या तुमच्या मनानुसार मी इथे -4 पर्यंत घेतलंय, तुम्ही -5 पण लिहू शकता, -6 पण लिहू शकता, तिथून इन्फायनाईट देऊ शकता. मग आता बघा -4 -3 -2 -1 इथपर्यंत लिहून दिलं, किंवा तुम्ही असं पण लिहू शकता, कर्ली ब्रॅकेट -1 -2 -3 नंतर मग इन्फायनाईट. कळलं तुम्हाला, -4 -3 -2 -1, इथे याच्या आधी पण इन्फायनाईट दिले मी, नंतर -1 -2 -3, त्याच्यानंतर पण तुम्ही ते देऊ शकता. मग आता हा जो सेट आहे तो आपण मोजू शकतो का, काउंट करू शकतो का, तर अजिबात नाही. मग आपण इथे काय लिहिणार, देअरफॉर सेट बी इज अ इनफायनाईट सेट. सेट बी इज अ इनफायनाईट सेट, म्हणजे या सेट मधले एलिमेंट्स आपण काउंट करू शकत नाही, म्हणजे हे कसे आहे, अनकाउंटेबल. कळलं तुम्हाला. आता बघा लास्ट वन पाहून घेऊ आपण. सगळ्यात सिंपल आहे. C इज इक्वल टू सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ अ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल. आता तुमच्या स्कूलमध्ये जे 9th स्टँडर्डचे जे सगळे स्टुडंट आहेत ते आपण काउंट करू शकतो की नाही करू शकत, बरं सांगा. आपण ते काउंट करू शकतो, बरोबर. मग हा कुठला सेट होऊन जाणार आपला, फायनाईट सेट. म्हणजे ज्या सेट्स मधले एलिमेंट्स आपण काउंट करू शकतो त्याला काय बोलतो आपण, फायनाईट सेट. म्हणजे आपण स्कूलमध्ये जितके पण 9th स्टँडर्डचे स्टुडंट्स आहेत त्यांचा डाटा टीचरकडे असतो, तितके किती स्टुडंट्स आहेत त्यांचा नंबर पण टीचरकडे असतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला की आपण त्या स्कूलमधल्या 9th स्टँडर्डचे स्टुडंट्स आपण काउंट करू शकतो, बरोबर. मग आता लिहायचं कसं, म्हणून म्हणजे सिन्स नंबर ऑफ, काउंट करू शकतो मी, इथे काय लिहायचं, हे फायनाईट सेट आहे. नंबर ऑफ एलिमेंट्स in set C are countable. म्हणून therefore set C is a finite set. सेट सी कसा आहे आपला, फायनाईट सेट आहे, म्हणजे आपण या सेट मध्ये एलिमेंट मोजू शकतो. आता हे व्यवस्थित तुम्ही नोट डाऊन करून घ्या, मग आपण पुढचे सम पाहू. क्वेश्चन नंबर 4, राईट विथ आपलं हे झालंच होतं, 4th चालू होतं. सेट अ पीपल फ्रॉम युअर विलेज. आता बघा एक विलेज आहे, त्यामध्ये जितके पण पीपल्स राहत असतील त्यांना आपण काउंट करू शकतो की नाही करू शकत, सांगा बरं. तर आपण त्यांना काउंट करू शकतो, कारण की विलेजचा पण एक आपल्याकडे डाटा असतो. तर आपण याला काय 4th नंबरच्या क्वेश्चन मध्ये आपण विलेज मध्ये जे पीपल्स आहेत त्यांना काउंट करू शकतो. म्हणजे सेट सी काय होऊन जाईल आपला, हा काउंटेबल. आधी आपले 3rd झाले ते म्हणजे एबीसी, आता डी घेऊन घेऊ आपण. सेट डी इज अ फायनाईट सेट. सेट डी कुठला आहे आपला, फायनाईट सेट आहे, कारण आपण याच्यामध्ये काय आहे, काउंट करू शकतो. आता बघा सेट ऑफ ॲपरेटस इन लॅबोरेटरी. आता आपल्याकडे स्कूलमध्ये तुमच्या इथे लॅबोरेटरी असेल, त्यामध्ये जितके पण गोष्टी असतील, ॲपरेटस असतील, तर ते आपण काउंट करू शकतो की नाही करू शकत, तर काउंट करू शकतो. तर हा पण काय झाला 5th नंबरचा क्वेश्चन, फायनाईट सेट. म्हणजे यामध्ये आपण लॅबोरेटरी मधले ॲपरेटस काउंट करू शकतो, म्हणून हा कुठला झाला, काउंटेबल. म्हणून बघा आता लिहायचं कसं ते, number since the
set E is countable. काउंटेबल म्हणून हा कुठला सेट झाला? फायनाइट सेट. म्हणून कसं लिहायचं? देअरफॉर सेट E is a फायनाइट सेट. आपण याला मोजू शकतो. आता 6th नंबरचं पाहून घ्या. सेट ऑफ अ होल नंबर. होल नंबर विचारले त्यांनी आता आपल्याला. होल नंबर स्टार्ट कुठून होतात आणि डिनोट कसं करायचं? आपला जो सेट चॅप्टर मधला जो स्टार्टिंगचा व्हिडिओ होता तो तुम्ही पाहून घ्या. तुम्हाला त्यामध्ये दिलेले मी होल नंबर डिनोट कुठल्या अल्फाबेटने करतात तर W. होल नंबरची स्टार्टिंग कुठून होते बरं? 0 पासून. 0 1 2 3 4 5 इन्फायनाइट. इथे त्यांनी सांगितलंय का आपल्याला कुठपर्यंत स्टॉप घ्यायचा आहे तर नाही. म्हणून हा जो सेट आहे तो आपला काय झाला? इन्फायनाइट सेट. आपण याला काउंट करू शकत नाही. म्हणून therefore set W is a infinite set. W is a infinite set. आता लास्ट वन बघा. सेट ऑफ अ रॅशनल नंबर्स. आता इथे पण काय विचारलंय? फक्त रॅशनल नंबर. तर इथे कुठे थांबायचं असं विचारलंय का? नाही. तर रॅशनल नंबर आपण डिनोट कशाने करतो? पहिल्या ह्याच्यात झालेलं आहे आपलं सगळं. तर बघा आता रॅशनल नंबर कशाने डिनोट करायचे तर क्यू ने. सेट क्यू इज अ is an uncountable. So therefore set Q is a infinite set. म्हणून सेट क्यू काय आपला? इन्फायनाइट सेट आहे. तर बघा आता आपला क्वेश्चन नंबर 4 पण पूर्ण कंप्लीट झालेला आहे आणि प्रॅक्टिस सेट 1.2 आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्स पर्यंत पण हा व्हिडिओ शेअर करा. आता बघा जोपर्यंत प्रॅक्टिस सेट आता हा आपला सेकंड होता 1.2. 1.3 येत नाही तोपर्यंत तुम्ही काय करा? या प्रॅक्टिस सेटची रिव्हिजन करून ठेवा. तोपर्यंत श्री राधे राधे.